तिथे ललित पाटील प्रकरणातील निलंबित पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पुन्हा सेवेत आलेत। एका पोलीस अधिकाऱ्यासह चौघांची पुन्हा पोलीस दलात नियुक्ती करण्यात आली। पुण्यात ललित पाटीलला मदत केल्याच्या आरोपावरून त्यांचं निलंबन करण्यात आलं होतं। पुण्यातील ससून रुग्णालयातून ललित पाटील हा ड्रग्जची तस्करी करत होता आणि या सगळ्या संबंधी या पोलिसांचं निलंबन करण्यात आलं होतं। पुन्हा हे कर्मचारी सेवेत रुजू झाले। अपडेट जाणून घ्यात मिकी घई आपल्या सोबत आहे। मिकी, एका पोलीस अधिकाऱ्यासह चौघांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे, काय नेमकं कारण आहे? दीपक, जर आपण बघितलं तर ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात तेव्हा खूप गाजलेलं होतं ते पुण्यामध्ये। एवढंच काय तर ससून रुग्णालयात जेव्हा त्याच्यावर उपचार सुरू होते, अर्थात तेव्हा तो ससून रुग्णालयात बाहेर जायचा, अनेक वेळा तिथून देखील त्यांनी पळ काढलेला आहे। यासाठीच पोलिसांना दोषी ठरवण्यात आलेलं होतं, काहींना बडतर्फ तर काहींना निलंबित करण्यात आलेलं होतं। या पोलीस काही कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी थेट मॅटमध्ये देखील धाव घेतली आणि मॅटमधून आता त्यांना कुठंतरी दिलासा मिळालेला आहे आणि त्यानंतर त्यांची जी निलंबन आहे किंवा बडतर्फ आहे, या सगळ्यांना पुन्हा एकदा घेण्यासाठी पोलिसांना आदेश देण्यात आलेले होते आणि त्यानंतर त्याच पार्श्वभूमीवर यांना पुन्हा एकदा सेवेत रुजू करण्यात आलेला आहे। जवळपास 5 असे कर्मचारी आणि अधिकारी आहेत मिळून ज्यांना पुन्हा एकदा पुणे पोलिसांनी सेवेत घेतलेला आहे। खरं तर जेव्हा ललित पाटील पळून गेलेला होता तेव्हा हे देखील त्याच्यासोबत म्हणजे कुठेतरी हलगर्जीपणा पोलिसांकडून झालेला होता, त्याचाच आधार घेत यांना निलंबित करण्यात आलेलं होतं। मात्र आता जर आपण बघितलं तर या 5ही पोलिसांना पुन्हा एकदा पोलीस दलात रुजू करून घेण्यात आलं आहे। मिकी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।